तर एकनाथ खडसेंनी माझ्या बाबतीत निंदनीय विधान केलं होतं असं दमानी यांनी म्हटलंय। तर मला पण एक खून माफ करण्याची मुभा देणार का असा सवाल दमानी यांनी उपस्थित केलाय। रोहिणी खडसेंच्या एक खून माफच्या मागणीवर अंजली दमानिया यांनी हा टोला लगावलाय। दरम्यान अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना एक खून माफ करा अशी मागणी पत्राद्वारे रोहिणी खडसेंनी केली होती। स्वतःच्या अधिकारासाठी लढाईसाठी आम्हाला न्याय मागायचा आणि तो आम्ही राष्ट्रपती महोदयांकडे मागतोय की त्यांनी आम्हाला एक खून माफ करावा, आम्हाला न्याय द्यावा आणि ह्या परिस्थितीमध्ये आमच्यासाठी लवकरात लवकर कडक कायदे मंजूर करून त्यांनी आमच्या सगळ्या भारतातल्या माता भगिनींना आगळं वेगळं गिफ्ट द्यावं। मला तर ते विधान ऐकूनच असं वाटलं की ही बाई राजकारणात कशी। त्यांच्या वडिलांवर एकनाथ खडसेंनी जेव्हा माझ्याबद्दल एक अतिशय खालच्या दर्जाचं असं एक विधान केलं होतं आणि ते विधान इतकं घाण होतं की त्यांच्यावर मी FIR केली होती। त्या FIRचा आत्तापर्यंत एवढे वर्ष झाले काहीही झालं नाही, 8 वर्षाचं, तर मग ते मला पण मुभा देतील का एक खून करण्याचा? ह्याला काही अर्थ आहे का? काहीतरी उगाच मीडियामध्ये येण्यासाठी काहीतरीच विधान करायचं आणि टॉमटॉमिंग करायचं, स्टुपिड आहे।